Hello children, now let's start with lesson number 8, the value of food. आज आपण मोलाचे अन्न हा धडा पाहणार आहोत. अर्जुन अँड वर्षा आर ब्रदर अँड सिस्टर. अर्जुन आणि वर्षा हे दोघे भाऊ बहीण आहेत. ते लव टू ईट हॉट बाजरा भाकरीज विथ बटर. त्या दोघांना गरम गरम बाजरीची भाकरी लोण्यासोबत खायला खूप आवडते आणि तुम्हालाही हे नक्कीच आवडत असेल, हो की नाही? Mother makes a number of other dishes for them to eat with the भाकरीज. They like those too. त्यांची आई भाकरीसोबत दुसरे अनेक पदार्थ बनवते आणि ते पदार्थसुद्धा त्या दोघांना खूप आवडतात. कॅन यू टेल? आता हे तुम्ही सांगा. What could be those dishes that mother makes to go with भाकरीज? भाकरीसोबत खायला त्यांची आई अजून कोणकोणते पदार्थ बनवत असेल बरं? तुम्ही सांगायचं आहे ते. व्हॉट आर दोज डिशेस मेड फ्रॉम? आणि ते पदार्थ कशापासून बनत असतील? आपण ते पुढे पाहूयाच. इन वर्षा अँड अर्जुन्स होम दे यूज अ लॉट ऑफ अदर फूडस्टफ्स टू. वर्षा आणि अर्जुनच्या घरी इतरही अनेक अन्नपदार्थ खाण्यात असतात. फ्रॉम वेअर आर दे ऑब्टेन्ड? ते कुठून मिळतात ते आता आपण पाहणार आहोत. वीट, राईस, ज्वार, पल्सेस, शुगरकेन. वीट म्हणजे गहू, राईस म्हणजे तांदूळ, ज्वार, ओके. नंतर पल्सेस म्हणजे डाळी, शुगरकेन, ओके, म्हणजे ऊस. आता हे सगळं कुठून मिळतं? तर हे सगळं तुम्हाला शेतीतून मिळतं. देन करवंद हे फळ आहे. जामून म्हणजे जांभळं, बोर माहिती आहे तुम्हाला, ओके. हनी, हे सगळे हे पदार्थ कुठून मिळतात? तर हे जंगलातून मिळतात, ओके. आणि हनी तर तुम्हाला माहिती आहे, हनी म्हणजे काय? मध. तर मध कुठून मिळतं आपल्याला? आता मधाचा जो पोळा असतो त्याच्यातून आपल्याला काय मिळतं? तर मध. सॉल्ट वॉटर फिश अँड सॉल्ट म्हणजे खाऱ्या पाण्यातले मासे आणि मीठ हे कुठून मिळतं? तर समुद्रातून. फ्रेश वॉटर फिश म्हणजे गोड्या पाण्यातले मासे. सिंगाडास म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये वॉटर चेस्टनट म्हणतात. चित्रात दिसत आहे तुम्हाला वॉटर चेस्टनट. नंतर आहे मखानास. मखाना म्हणजे लोटस सीड, कमळाच्या बिया, ओके. हे पण तुम्हाला चित्रात दिसत आहे. तर हे सगळं कुठून मिळतं? तर गोड्या पाण्यात हे मिळतं. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, फळं आणि भाज्या ज्या आहेत त्यांची शेती केली जाते. मीट अँड एग्स. मीट म्हणजे माहिती आहे तुम्हाला मांस आणि अंडी. हे कुठून मिळतं तुम्हाला? तर प्राण्यांपासून. ऑफन वेन सर्विंग वर्षा अँड अर्जुन अ मील मदर सेज टेक ओनली ॲज मच ॲज यू वॉन्ट. फूड शुडंट गेट वेस्टेड. बघा, जेव्हा वर्षा आणि अर्जुनची आई त्यांना जेवण वाढत असते त्यावेळेस ती त्यांना नेहमी सांगते की तुम्हाला जेवढं अन्न हवं आहे तेवढंच घ्या, अन्न वाया घालवायचं नाही. आणि हे तुमची आईसुद्धा तुम्हाला नेहमी सांगत असेलच. वन डे अर्जुन आस्क्ड हर मदर वाय डू यू टेल धिस टू अस एव्हरी डे. एकदा अर्जुनने आईला विचारले की आई तू हे आम्हाला नेहमी का सांगते? मदर आन्सर्ड. आई काय म्हणाली त्यावर? वाय शूड वी वेस्ट एनी गुड थिंग. आपण एखादी चांगली गोष्ट का वाया घालवायची? बिसाइड्स वी मस्ट गिव्ह अ थॉट टू हाव वी गेट द फूड वी ईट. आणि आपण असा विचार केला पाहिजे की अन्न आपल्याला कसं मिळतं ह्याचा आपण विचार केला पाहिजे. लेट मी टेल यू द स्टोरी ऑफ अ भाकरी. चला आज मी तुम्हाला एका भाकरीची गोष्ट सांगणार आहे. म्हणजे आपल्या ताटामध्ये जी भाकरी वाढलेली असते ती कशा पद्धतीने तयार होते त्याची गोष्ट आता आई सांगणार आहे या दोन्ही मुलांना, ओके. तर आपण आता ती गोष्ट पाहूया. द स्टोरी ऑफ अ भाकरी. यू नो दादा माय फादर इज अ फार्मर. आता बघा, आई मुलांना गोष्ट सांगते. तर ती जी आई आहे ती तिच्या वडिलांना काय हाक देते? तर दादा, ओके. ती म्हणते की मुलांनो तुम्हाला माहिती आहे की दादा म्हणजेच माझे बाबा हे कोण आहेत? तर हे शेतकरी आहेत. अँड यू नो दॅट स्कूल्स हॅव समर वेकेशन. आणि तुम्हाला हेही माहिती आहे की शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात. वेन आय वॉज स्मॉल वी ऑफन वेंट टू माय फादर्स फील्ड्स रायडिंग ऑन हिज ट्रॅक्टर. आई काय सांगते मुलांना की मी जेव्हा लहान होते तेव्हा मी बाबांबरोबर ट्रॅक्टरवर बसून शेतात जायचे, ओके. दॅट वूड बी द टाईम फॉर रेडिंग द फील्ड्स. म्हणजे आई काय म्हणते की तेव्हा शेतीच्या मशागतीचे काम सुरू असायचे. फादर्स वूड अटॅच डिफरंट इम्प्लिमेंट्स टू द ट्रॅक्टर टू कॅरी आउट व्हेरियस फार्मिंग टास्क. आणि तिचे वडील काय करायचे? तर ट्रॅक्टरला वेगवेगळे अवजारे जोडून शेतीची कामं करायची. तुम्हाला दिसत असेल ट्रॅक्टर, हे चित्रामध्ये ट्रॅक्टर दिसत आहे आणि ट्रॅक्टरच्या मागे एक वेगळंच अवजार लावलेलं आहे, ओके. आणि ते असे वेगवेगळे अवजारे असतात जे ट्रॅक्टरच्या मागे लावतात शेतीच्या कामासाठी. फर्स्ट ही वूड प्लो द फील्ड अँड देन
क्रश द लम्स ऑफ सॉईल. आता बघा काय प्रोसेस आहे, तर सगळ्यात पहिले शेतीची मशागत केली जाते. ओके, मातीचे जे ढेकळे असतात ते फोडले जातात, म्हणजे मातीचे जे असे गोळे असतात ते फोडले जातात आणि तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल जे अवजार लावलं आहे त्याने ते फोडले जातात. नंतर जमीन सपाट केली जाते आणि मग ती पेरणीसाठी छान तयार होते. ओके, फायनली ही वूड लेवल द फील्ड टू मेक इट रेडी फॉर सोईंग. आणि मग जी सपाट जमीन आहे ती तयार झाली आहे आणि मग पेरणीसाठी तयारी ते करायचे. ओके, पुढे काय दिले पाहूया. द प्री मान्सून शॉवर्स वुड मेक द हॉट सॉईल ह्युमिड. दॅट वॉज द टाईम फादर वुड सॉ बाजरा. बघा काय दिलं आहे की पावसाळा सुरू होण्याच्या आधी जो हलका पाऊस पडतो त्या पावसाला म्हणतात प्री मान्सून शॉवर. ओके, या पावसामुळे माती थोडी ओली होते आणि मग त्याच वेळेला तिचे वडील बाजरीची पेरणी करायचे. ओके, पुढे काय दिलं आहे. विदिन सम डेज द बाजरा सीड्स स्प्राउट अँड द सीडलिंग्स आर सीन अबाव द ग्राउंड. काय दिलंय पहा, काही दिवसांनी बाजरीचे रोपे मातीतून वर यायचे. पुढे अलॉंग विथ द बाजरा वीड्स ऑल्सो फ्लरिश. काय दिलंय की त्या बाजरीच्या जोडीने शेतात काही वीड्ससुद्धा वाढायचे. वीड्स म्हणजे काय, तर त्याला मराठीत म्हणतात तण. तण म्हणजे काय, नको असलेले जे झाडं उगवतात, आपलं जे पीक आहे ते पिकासोबत नको असलेले दुसरे झाडं जे उगवतात त्यांना म्हणतात वीड्स आणि ते आपल्याला काढून टाकायचे असतात. बट दे हॅव टू बी रिमूव्ड. त्यांना ते काढून टाकावे लागतात. माय फादर वूड एम्प्लॉय लेबरर्स टू डू दॅट. द लेबरर्स हॅव टू बी पेड. बघा काय दिलं आहे की मग ते जे तण आहे, ते जे वीड आहे ते काढून टाकण्यासाठी त्यांचे वडील काय करायचे तर मजूर लावायचे. ओके, आणि मग त्या मजुरांना पैसे द्यावे लागायचे. ओके, पुढे काय दिलं आहे. रेन वॉटर इज इनफ फॉर बाजरा टू ग्रो विगरसली. बघा पावसाच्या पाण्यावर बाजरीचं जे पीक आहे ते छान वाढतं. ओके, त्याला एक्स्ट्रा पाण्याची काही गरज नाही. आफ्टर अ वाईल इयर्स ऑफ बाजरा अपियर ऑन एव्हरी स्टॉक. बघा हळूहळू तुम्हाला काय दिसतं तर बाजरीचे कणीस दिसायला लागतात. द ग्रेन फॉर्म्स, ते दाणे तयार होतात. अँड द इयर्स ग्रो फुलर, आणि ते जे कणस आहेत ते पूर्ण दाण्याने छान भरलेले असतात. पुढे काय दिलं आहे. ॲज द ग्रेन्स ग्रो बर्ड्स कम इन फ्लोक्स टू ईट द टेंडर ग्रेन्स. आणि हे कवळे दाणे खाण्यासाठी पाखरे येतात. ओके, त्यांचा फ्लोक असतं म्हणजे ते ग्रुपनी येतात. ओके, त्यानंतर देन स्केअर क्रोज हॅव टू बी सेटअप अँड स्लिंग शॉट्स यूज टू फ्रायटन द बर्ड्स अवे. बघा आता या पाखरांना पळवण्यासाठी स्लिंग शॉट्सचा वापर करायचा. स्लिंग शॉट्स म्हणजे मराठीमध्ये त्याला काय म्हणतात गोफण. ओके, गोफण म्हणजे काय, ते एक दोरी असते त्याला जसं दगड सारखं बांधलं असतं आणि ते गोल गोल फिरवतात. ओके, जेणेकरून जे पाखरं आहे ते बसणार नाही त्या पिकांवरती. आणि दुसरं काय तर तुम्हाला इथे दिलं आहे स्केअर क्रो. तुम्हा सर्वांना माहिती आहे, चित्रात दिसत आहे तुम्हाला इथे. तर बुजगावणं जे आहे ते त्या पक्ष्यांना घाबरवण्यासाठी शेतामध्ये ठेवतात. ओके, त्यानंतर पुढे काय दिलं आहे. वेन द इयर्स ऑफ कॉर्न आर फुल इट इज हार्वेस्ट टाईम. बघा आता दाणे पूर्ण भरल्यानंतर कापणी करावी लागते. हार्वेस्ट म्हणजे काय तर कापणी. दॅट इज ऑल द इयर्स ऑफ बाजरा मस्ट बी कट अँड गॅदर्ड. बघा आता काय करायचं, ते जे कणस आहेत ते आता आपल्याला कापायचे आहेत आणि गोळा करायचे आहेत. ओके, दॅन फॉलोज थ्रेशिंग अँड विनोईंग. आणि त्यानंतर काय होतं तर थ्रेशिंग आणि विनोईंग. आता थ्रेशिंग काय आणि विनोईंग काय ह्याचं आपण प्रॉपर स्टडी पुढे करणार आहोत. दॅट इज हाव वी गेट द ग्रेन फ्रॉम द इयर्स ऑफ बाजरा. आणि अशा प्रकारे आपल्याला बाजरीचे दाणे कणसापासून मिळतात. ओके, तर आपण पाहूया कशा पद्धतीने मिळतात ते.